कळवा परिसरातील महात्मा फुले नगर परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या महिला समर्थकाला जब्बर मारहाण। ठाण्यातील गुंड सूरज यादवने केली मारहाण। तराबू निशा उर्फ मनिया या महिला आव्हाड समर्थकाला जब्बर मारहाण करून लुटले दागिने। महिलेवर कळव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन घेतली महिलेची भेट। जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत का राहते म्हणून मारहाण केल्याचा जखमी महिला कार्यकर्तीचा आरोप। मारहाण करणारा गुंड सूरज यादवने माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे झोपड्या उभ्या केल्या आहेत। त्यात सर्व गुंडांना पोसलं जातं। यामागे कोण आहे हे मला चांगलं माहीत आहे, पण मला हिंसा नको। विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंड आणले जात आहेत। त्यांना झोपड्यांमध्ये राहायला जागा दिली जाते। मी कोणाचं नाव घेणार नाही, पण वेळ आल्यावर नक्कीच सर्व समोर आणेल। असे गुन्हेगार ठाण्यात बोलावले तर भविष्यात या ठिकाणी मुर्दे पडतील। माझ्या ज्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केलेली आहे तिला याआधी देखील माझ्यासोबत राहू नको, काम करू नको यासाठी धमकावण्यात आला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ती एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, ती घाबरणारी नाही, ती पुन्हा उठून उभी राहील आणि माझ्यासोबत काम करेल। पोलिसांनी मात्र योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलेली आहे। रात को उन लोग बुला रहे थे, मैं रात को नहीं गई। मैं बोली 12-1 बजेगा मैं नहीं आएगी। फिर उन लोग चौकी गए, एनसी दिए, क्या दिए मुझे नहीं मालूम। तो फिर फोन किया सुबह कि तुम्हारे आदमी को पकड़ के रख के मार रहे हैं, तो बोली मैं नहीं आएगी। फिर उसके बाद में दोबारा फोन किया, किस तरह मेरे नंबर मोबाइल पे कॉल रिकॉर्डिंग भी होगा। बोले जल्दी आओ, अर्जेंट है। तो मैं बोली कहाँ पे? बोले मानीसा नगर पाइपलाइन के बाजू में। मैं एड्रेस भी नहीं मालूम था। फिर मुझे इरशद ने बुलाया, बोला आजा तेरे आदमी को बंद के रखे हैं। फिर मैं गई तो कहीं कुछ नहीं था। फिर हम लोग आने लगे। फिर जैसे हमारे को घेरने के बाद में सूरज यादव ने मुझे डायरेक्ट सर पे मारा। फिर उसके बाद में तलवार निकाला, मेरे पेट में मारने चला। फिर मैंने पकड़ी तो मेरे पैर में घुसा। उसके बाद एक बुढ़ी थी उसके घर में घुसी। फिर मेरे को मार के सुलाने लगे सब लोग। मेरा दागीना 30-35 तोला दागीना था, गले का मंगलसूत्र था 5 तोले का, हाथ के ब्रेसलेट 5 तोले का था, 6 अंगूठी था, कान के था, पूरा निकाल के उन लोग मार के सुला दिए। उसके बाद वहाँ से गए। क्यों मारा लेकिन आपको? सूरज यादव था, कुछ भी गलती नहीं था, वो ऐसे ही मारे। बोले बहुत साल से हम तेरे को ढूंढ रहे थे मारने के लिए, अभी मैं मिल गया। इसके पहले 7 साल पहले मेरे आदमी को मारे, पैर तोड़े, अब अभी उन लोग मुझे मारे। तिला फसवून एका ठिकाणी बोलवण्यात आलं, तिला तलवारीने मारण्यात आलं, तिच्या पायाचं पूर्ण मांस निघालंय आणि ती जर त्या म्हातारीच्या घरात घुसली नसती तर तिची तिथे हत्याच झाली असती। तिच्या गळ्यात कायम 35-40 तोळे सोनं असतं, ते सगळे काढून घेतलं। तिची पूर्ण पाठ काठ्यांनी मारून सोलून टाकली। तिच्या हातावरती हमले झाले आणि तिला मारण्याच्या हेतूने ते आले होते। काही वर्षापूर्वी तिच्या नवऱ्यालाही असंच मारलं होतं आणि तिचा नवरा लंगडा झालाय आणि मारणारा माणूस हाच होता, सूरज यादव। आणि त्याच्यामुळे हे सगळं जे चालू आहे, या इथे एक पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनच्या मध्ये झोपड्या बांधल्या गेल्या आणि तिथे सगळे गुंड आश्रयाला आणून ठेवलेत। ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे। हे मी 10 वेळा सांगतोय। मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनाही 10 वेळा सांगितलं की ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी आहे। दहशतीने मतं मिळत नसतात। इथे 15 वर्ष मी निवडणूक लढवतोय, मी कुठल्या गरीबाला एकदाही बोलून दम दिलेला नाही। मी कोणाशी असा रागाने बोलतच नाही, पण ही जी काही पद्धत आहे असं कार्यकर्त्यांना धमकवण्याची, ही नवीन पद्धत या एरियात सुरू झाली आहे। त्याचं प्रत्युत्तर आम्ही देऊ, पण आम्हाला हिंसा ही आम्हाला मान्य नाही। पोलिसांनी लवकरात लवकर सूरज यादवला 354 पण आहे, तिच्या पूर्ण कपडे हे झाले, तुम्ही रक्त बघितलं तिच्या पायावर पडलेलं, तिच्या पायाला आलेली सूज बघितली। एका स्त्रीला इतक्या वाईट पद्धतीने मारणं एका मर्दाचं काम नाही आहे। आणि ह्या प्लॅनिंग मध्ये कोण आहे याची व्यवस्थित मला माहिती आहे। मी आज काही बोलणार नाही ह्याच्यावर, वेळेवर बरोबर बोलू। एकंदरीत मारहाण करणारे नेमकं कोण आहे आणि कुठल्या पक्षाची त्याचा काही संबंध नाही? त्याचा पक्ष कुठला नाही, असंच आहे। एवढे दिवस तडीपार होता, त्यांनी बदलापूर टिटवाळ्यामध्ये खूप झोपड्या बांधल्या आहेत, म्हणजे हेच असे
आणि आता इथे आलाय, माझ्याकडे 4-5 वेळा येऊन गेला, आपण खडे राहेंगे. मी गुंडांना कधी उभं करत नाही, त्यामुळे माझं काही त्याच्याशी हेच नाही. मी त्याला उभाच केलं नाही. तिने तेच सांगितलं की तो म्हणत होता की आवड साहेबने मेरा सुनाईन. ती खूप प्रामाणिक कार्य करते, आमच्या बरोबर 15 वर्ष आहे. ती खूप त्रास सहन करते, ती तरी आमच्या बरोबर उभी राहते. तिला दरवेळेस दम येतो की तू मत खडी रे, तरी ती उभी राहते. आणि ती आता लागल्यानंतर सुद्धा ती परत उभी राहील. असं मारून आणि दहशतीखाली कोणी साथ सोडत नाही. फक्त सरकारने हे लक्षात ठेवावं, पोलीस अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की जे काय चालू आहे ते वाईट आहे. अशा पद्धतीने जर राजकारण झालं तर या कळव्यामध्ये 2-4 मुर्दे पडतील.